नमस्कार स्वामी भक्तांनो. हा संदेश सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक छोटीशी विनंती आहे. जर तुमची स्वामी समर्थांवर मनापासून श्रद्धा असेल तर मनोमन एकदा श्री स्वामी समर्थ असा जप करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका आणि हा संदेश शेवटपर्यंत नक्की ऐका. कदाचित आजचा हा संदेश तुमच्या जीवनात नवीन आशा, नवी ऊर्जा आणि नवीन मार्ग घेऊन येईल. अनेक वेळा आपल्या घरात सर्व काही असूनही मनाला शांती मिळत नाही. पैशाची कमतरता नसते पण आनंद नसतो. माणसं घरात असतात पण आपुलकी हरवलेली असते. बोलणं असतं पण प्रेम नसतं. अशा वेळी आपण बाहेर उपाय शोधत राहतो. पण स्वामी सांगतात की खरी शांती बाहेर नाही, ती आपल्या विचारांमध्ये, आपल्या वागण्यात आणि आपल्या श्रद्धेमध्ये असते. घरात सुख शांती टिकवायची असेल तर सर्वप्रथम घरातील वातावरण प्रेमळ असायला हवं. कटू शब्द, राग, अहंकार आणि सततची तक्रार ही घरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करतात. स्वामी सांगतात की ज्या घरात प्रेमाने संवाद होतो, जिथे एकमेकांना समजून घेतलं जातं, जिथे क्षमा करण्याची वृत्ती असते, त्या घरात लक्ष्मीचा आणि आनंदाचा कायम वास असतो. प्रत्येक दिवसाची सुरुवात देवाच्या नामस्मरणाने करा. सकाळी उठल्यावर काही क्षण स्वामींचे स्मरण करा. श्री स्वामी समर्थ हा मंत्र श्रद्धेने जपा. मंत्रांमध्ये शब्दांपेक्षा भाव महत्त्वाचा असतो. मनापासून केलेला एक जपही अनेक संकट दूर करण्याची ताकद ठेवतो. घरात दररोज दिवा लावा. देवघर स्वच्छ ठेवा. अगरबत्तीचा सुगंध आणि मंत्राचा नाद घरात सकारात्मक वातावरण निर्माण करतो. लक्षात ठेवा, देवाला मोठे नैवेद्य नको असतात, तर शुद्ध मन हवं असतं. स्वामी नेहमी सांगतात की दुसऱ्याचे वाईट करू नका. कोणाबद्दल द्वेष, मत्सर किंवा सुडाची भावना मनात ठेवू नका. अनेक जण विचारतात की स्वामींची कृपा कशी मिळेल? याचे उत्तर सोपे आहे. प्रामाणिकपणे आपले कर्तव्य करा. खोटं बोलू नका. कोणाची फसवणूक करू नका आणि मेहनतीवर विश्वास ठेवा. स्वामी कधीही आळशीपणाला प्रोत्साहन देत नाहीत. ते नेहमी कर्म करण्याचा संदेश देतात. संकट प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, पण संकट आली म्हणून श्रद्धा सोडू नका. जेव्हा सर्व मार्ग बंद झाल्यासारखे वाटतात तेव्हा स्वामी नवीन दार उघडतात. फक्त संयम ठेवा. प्रत्येक गोष्टीला योग्य वेळ असते. आज जे दुःख वाटत आहे तेच उद्या तुमची ताकद बनू शकते. म्हणून निराश होऊ नका. घरात दररोज काही मिनिटे सर्वांनी एकत्र बसून देवाचे नाव घ्या. मोबाईल आणि टी व्हीपेक्षा कुटुंबासोबत घालवलेला वेळ अधिक मौल्यवान असतो. एकमेकांचे मन ऐका. लहान मुलांवर प्रेम करा. त्यांना चांगले संस्कार द्या, कारण आजचे संस्कारच उद्याचे भविष्य घडवतात. लक्षात ठेवा, पैसा आवश्यक आहे, पण पैशापेक्षा माणुसकी मोठी आहे. संपत्तीपेक्षा समाधान मोठे आहे आणि अहंकारापेक्षा नम्रता मोठी आहे. ज्या घरात समाधान असते ते घर खऱ्या अर्थाने श्रीमंत असते. स्वामी सांगतात की देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःवरही विश्वास ठेवा, कारण देवाने प्रत्येकामध्ये काहीतरी विशेष क्षमता दिलेली आहे. स्वतःला कमी समजू नका. मेहनत करा, प्रार्थना करा आणि योग्य मार्गाने पुढे चाला. स्वामी तुमच्या प्रत्येक पावलावर सोबत असतात. फक्त त्यांची उपस्थिती अनुभवण्यासाठी मन शांत असणे आवश्यक आहे. म्हणून चिंता कमी करा, विश्वास वाढवा, तक्रारी कमी करा, कृतज्ञता वाढवा, राग कमी करा, प्रेम वाढवा, मत्सर कमी करा, सद्भावना वाढवा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक परिस्थितीत श्री स्वामी समर्थ या नावावर पूर्ण श्रद्धा ठेवा. कारण श्रद्धा आणि सबुरी जिथे असते तिथे स्वामींची कृपा नक्की असते. जर तुमच्या घरात सध्या अडचणी असतील, आर्थिक समस्या असतील, कुटुंबात वाद होत असतील किंवा मन सतत अस्वस्थ राहत असेल, तर आजपासून हा एक संकल्प करा की रोज काही मिनिटे स्वामींचे स्मरण करायचे, चांगला विचार करायचा, कोणाचेही वाईट विचार करायचा नाही. हळूहळू तुम्हाला स्वतःमध्ये बदल जाणवेल आणि तुमच्याही घरात सुख, समाधान आणि शांती येऊ लागेल. शेवटी एवढंच सांगू इच्छिते की स्वामी समर्थ कधीही आपल्या भक्तांना एकटे सोडत नाहीत. प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतो, प्रत्येक दुःखानंतर आनंद येतो आणि प्रत्येक संकटानंतर नवीन संधी मिळते. म्हणून विश्वास ठेवा, धीर ठेवा आणि प्रेमाने जगा. स्वामी सांगतात की घरातील सुख हे फक्त पैशावर अवलंबून नसते, तर घरात बोलल्या जाणाऱ्या शब्दांवर अवलंबून असते. ज्या घरात सकाळची सुरुवात देवाच्या नावाने होते त्या घरात नकारात्मक शक्ती टिकू शकत नाही. लक्षात ठेवा, प्रत्येक शब्दामागे
ऊर्जा असते. म्हणून घरात कटू शब्द, अपमान आणि सततची भांडणे टाळा. प्रेमाने बोललेला एक शब्द अनेक जखमा भरून काढू शकतो. स्वामी सांगतात, दुसऱ्यांच्या चुका मोजण्यापेक्षा स्वतःमध्ये बदल करा. दुसऱ्याला बदलण्याचा प्रयत्न करण्याऐवजी स्वतःचा स्वभाव प्रेमळ बनवा. कारण जेव्हा घरातील एक व्यक्तीही सकारात्मक विचार करू लागते, तेव्हा संपूर्ण घराचे वातावरण बदलू शकते. स्वामींच्या कृपेचा सर्वात मोठा मार्ग म्हणजे कृतज्ञता. दररोज रात्री झोपण्यापूर्वी देवाचे आभार माना. आजचा दिवस कसा गेला, कितीही अडचणी आल्या तरी स्वामी तुम्ही माझ्यासोबत होता असा विश्वास मनात ठेवा. जे आहे त्याबद्दल धन्यवाद द्या. कारण कृतज्ञ मनावर स्वामींची कृपा अधिक वेगाने होते. जे सतत तक्रारी करतात त्यांना दुःखच दिसते, पण जे आभार मानतात त्यांना प्रत्येक परिस्थितीत आशेचा किरण दिसतो. घरात एखादा सदस्य दुःखी असेल, तणावात असेल किंवा रागात असेल तर त्याला दोष देण्यापेक्षा त्याला समजावून घेण्याचा प्रयत्न करा. प्रत्येक व्यक्ती एखाद्या न दिसणाऱ्या संघर्षातून जात असते. अशावेळी प्रेम, संयम आणि आपुलकी हीच खरी सेवा आहे. स्वामी समर्थांना सेवा अत्यंत प्रिय आहे. फक्त मंदिरात पूजा करणे ही सेवा नाही, तर घरातील ज्येष्ठांची काळजी घेणे, लहान मुलांना चांगले संस्कार देणे, आजारी व्यक्तीची मनापासून सेवा करणे आणि गरजूंना मदत करणे ही देखील स्वामींचीच पूजा आहे. आणखी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, कोणत्याही व्यक्तीच्या यशाचा मत्सर करू नका. प्रत्येकाचा प्रवास वेगळा असतो आणि प्रत्येकाची वेळ वेगळी असते. आज दुसऱ्यांची वेळ आली आहे, उद्या तुमचीही येईल. त्यामुळे संयम सोडू नका. स्वामी सांगतात, योग्य वेळी मिळालेली गोष्टच कायम टिकते. म्हणून घाई करू नका, निराश होऊ नका आणि स्वतःची तुलना दुसऱ्यांशी करू नका. आज हा संदेश ऐकणाऱ्या प्रत्येक भक्तासाठी मनापासून प्रार्थना. स्वामी समर्थ तुमच्या घरातील प्रत्येक अडचण दूर करो, तुमच्या मनातील भीती नाहीशी करो, तुमच्या कुटुंबामध्ये प्रेम, ऐक्य आणि आनंद वाढवो. ज्या घरात हा संदेश श्रद्धेने ऐकला जातो त्या घरात सकारात्मक विचारांची सुरुवात होते. तुमच्या प्रत्येक पावलावर स्वामीचा आशीर्वाद असो. फक्त एकच गोष्ट कधीही सोडू नका, श्रद्धा, सबुरी आणि श्री स्वामी समर्थ या नामावरचा अढळ विश्वास.